वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मे देवा काही नेने, गायनाचे वडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधनया परते, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवां वृंदकानंदनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजै पांडुरंगं, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं, विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजै ज्ञानदेवं, अधिष्ठान जथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका, जयाचे निनामे चुके
जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आत्मरूप गणेशु केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे जयांचनी आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत अगवे जीवेसी वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हातासडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसून ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेखासी ते नमस्कारून आता शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण एकनाथा साई माता शरण 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 एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनिकमे देवा काही नेने गायनाचे वडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी मौजे शिरपुरा या पवित्र पावन अशा भूमीमध्ये सद्गुरू श्री दौलत बाबांच्या पवित्र अशा चरणसान्निध्यात श्री संत भगवान बाबांच्या आणि सद्गुरू श्री दौलत बाबा शिरपुरेकर वैकुंठवासी या दोन महापुरुषांच्या दोन महात्म्यांच्या 12व्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा मौजे शिरपुरा आदरणीय गुरुवर्य वारकरी संप्रदायाचं भूषण आमचे हृदयस्थान हरिभक्तीपरायण व्याकरणाचार्य वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी गुरुजींच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शिरपुरा आणि या कार्यक्रमासाठी जमलेले सर्वच परिसरातील प्रतिवर्षाप्रमाणे सर्व मोठ्या संख्येने भाविक भक्त मंडळी गावातील सर्व माता भगिनी वर्ग सर्व पुरुष मंडळी सर्व या सप्ताहाला सहकार्य करणारे आर्थिक अन्नदान सर्वांगाने सहकार्य करणारी सर्वच आपण मंडळी वारकरी संप्रदायातील सर्वच माझे मित्रमंडळी आणि आपल्या गावावर नितांत प्रेम करणारे सर्वच तरुण मंडळी महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्र दुमदुमून गेला असे आमचे परममित्र हरिभक्तीपरायण गान कोकिळा भजन सम्राट अभिमान महाराज ढाकणे यांची उपस्थिती आहे मृदंगाचार्य मृदंग सम्राट आपल्या परिसरातील नवोदित मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण मित्र बाळासाहेब महाराज बसवर यांची देखील उपस्थिती आहे ज्यांचे गोड असे विद्यार्थी आहेत ज्यांना घडवण्याचं हे काम करतात असे आदरणीय आमचे मित्र आपल्याजवळ ज्यांची संस्था आहे असे बाळासाहेब महाराज लाके गायनाचार्य त्यांची उपस्थिती आहे हरिभक्तीपरायण अभिषेक महाराज भायगावानकर गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे परममित्र आपल्या गावाला नेहमीच सेवेसाठी हजर असतात समाधान महाराज चाळक केवडकर यांची उपस्थिती आहे सर्वच त्यानंतर इकडे आदरणीय आमचे परममित्र गावकरी ज्ञानेश्वर माऊली महाराज काटकरी यवतेकर यांची देखील उपस्थिती आहे गोड अशी साऊंड सिस्टीम सोनवणे यांनाही धन्यवाद सर्वांना धन्यवाद अधिक आता न बोलता चिंतनाला सुरुवात करतो
परत एकदा दौलत बाबांच्या आणि राष्ट्रसंत भगवान बाबांच्या मी चरणारविंदी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. जगद्गुरु तुकोबरे या अभंगाच्या द्वारा वैष्णवांच्या संगतीतलं सुख काय असतं याचं चिंतन करतात आणि वैष्णवांच्या संगतीची महती या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे 4 चरणाचा. जीवन जगत असताना संगतीला बाप्पा वा गोड अतिशय महत्त्व आहे. निसर्गतः ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो, पोरांनो लक्ष देऊन आहे का, निसर्गतः ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस सर्व काही चांगलं असतो, वाईट कोणीच नसतो. प्रत्येक शरीरातला जीवात्मा हा नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, निर्विकार आहे, तो निर्लेप आहे, तो निराकार आहे. नैनम छिन्नंती शस्त्रांनी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्या पुनशोषयति मारुतः. प्रत्येक शरीरातला जीवात्मा अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर हरिसी भजे. असा निर्लेप आहे, तो जाळल्याने जळत नाही, तोडल्याने तुटत नाही, पूर आल्याने तो वाहून जाऊ शकत नाही. अर्थात आपलं जे स्वरूप आहे प्रत्येक जीवात्मा हा निर्लेप आहे, तो नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, निर्विकार आहे. मग वाईट एवढाच होतो, जसा जसा मोठा होत जातो आणि जशी जशी त्याला गल्ली भोळामध्ये संगती प्राप्त होते तसं त्याचं जीवन घडत असतं. म्हणजेच मानवी जीवनावर घडलेले जे आजीवन परिणाम असतात ते संगतीचे परिणाम असतात. विठ्ठला विठ्ठला म्हणून जीवन जगत असताना आपण कोणाच्या संगतीत राहतो याला फार महत्व आहे. अभंगातला एक शब्द आहे, पहिलं चरण आहे, त्याच्यातला पूर्वार्ध आहे आणि त्याच्यातला एक शब्द आहे संगती, वैष्णवा संगती. मी संगती या शब्दावर फक्त तुम्हाला व्याख्यान देतोय. म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार आणि आपल्या जीवनाचं पतन कशावर अवलंबून असेल तर ते म्हणजे संगतीवर. आपलं जीवन उदात्त व्यापक व्हावं असं वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये संतांचा संग अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जीवनाचा उत्कर्ष व्हावा का अपकर्ष व्हावा हे कशावर अवलंबून असेल तर ते म्हणजे संगतीवर अवलंबून आहे. आपल्या जीवनाची उत्क्रांती व्हावी असं वाटत असेल तर संगती चांगल्याची आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. संग चांगल्याचा जीवन चांगलं, संग वाईटाचा जीवन वाईट. चांगला आहे म्हणतो महाराज मी खेळत नाही, फक्त बसलोय. तू तिथं बसलाच चौघाच्या सानिध्यात, म्हणून 5वा सुद्धा तू त्यांच्यासारखाच मूर्खाच्या संगतीतला मूर्खच म्हटला जातो. जरी खेळत नसला तरी तिथं त्या डावाच्या सानिध्यात बसला तरी. म्हणून जशी संगत तशी पंगत आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. सिद्धांताच्या बाबतीत बोलायचं झालं तर एखादा मद्यपान करणारा मनुष्य आणि त्याची संगती जर आपल्याला काही दिवस घडली, मद्यपान करणारा आपल्या गावठी भाषेत दारुड्या म्हणा, त्याची संगती आपल्याला जर काही दिवस घडली आणि तो जरी आपल्यापासून दूर असला, तो आता दूर आहे आता नाही जवळ, तरी मनुष्य प्यायला लागतो. कशाचा परिणाम आहे? बोलत राहा की. कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. म्हणजे मला कळेल, तुम्हाला कळायला का नाही मी काय बोलतोय, नाही तर पुन्हा आमच्या बाप्पांना म्हणतो कुठून आणला होता एवढा एवढा साधा पण काय कळलंच नाही. कशाचा परिणाम आहे? संगतीचा. आता याच्या उलट बोलतो. एखादा वारकरी, गाथा ज्ञानेश्वरी वाचणारा वारकरी, ज्या वारकऱ्याला भगवान बाबांचं, वामन भाऊंचं, रामकृष्ण महाराजांचं सान्निध्य घडलं, दौलत बाबांसारख्यांचं सान्निध्य घडलं, मग त्यांच्या सान्निध्यात गेलेला एखादा वारकरी रोज गाथा ज्ञानेश्वरी वाचणारा आणि त्या वारकऱ्याची संगती जर आपल्याला काही दिवस घडली आणि तो वारकरी आपल्यापासून जरी लाखे महाराज आता दूर असला तरी त्याची ज्ञानेश्वरी चालू राहते. कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. त्याच्या पुढे जाऊन बोलतो, जीवनामध्ये रेड्याची समाधी झाली. रेड्याची काय झाली? समाधी. आळे फाट्याला रेड्याची समाधी. रेड्याचा समाधी उत्सव होतो, रेड्याचा सोहळा होतो, रेड्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह होतो. कोणाच्या निमित्ताने? रेड्याच्या निमित्ताने. जीवनामध्ये रेड्याची समाधी झाली. वाक्य नीट आहे का? एक एक वाक्य अशी लिहून ठेवा डायरीमध्ये. रेड्याची समाधी व्हायला आणि जीवनात माणसाचा रेडा व्हायला याला सुद्धा कारण काय असेल तर संगती हे कारण. ग्रेट. त्याच्या पुढे जाऊन बोलतो, अहो एखादा कुत्रा आहे, कुत्र्याची समाधी झाली, कुत्र्याची समाधी झाली म्हणून कुत्र्याची सुद्धा पुण्यतिथी करतात. कुत्र्याची समाधी व्हायला आणि माणसाचा कुत्रा व्हायला याला सुद्धा कारण काय असेल तर संगती हे कारण आहे. विठ्ठला विठ्ठला बघा कुत्र्याची समाधी झाली का नाही? हो. कालच ज्या राजांची जयंती झाली, काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली आपल्या भारत देशामध्ये फार मोठ्या स्वरूपामध्ये. जेव्हा राजांचा देहांत झाला रायगडावरती, ऐका पोरांनो, फक्त महापुरुषांची संतांची प्रतिमा टिपाडावर मांडून, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर मांडून
त्या प्रतिमेसमोर मद्यपान करून नृत्य काम करणं, गुलाल उधळून, दिस इज नॉट शिवजयंती. ऐका, ही खरी शिवजयंती नाही. मी काल सुद्धा बोललो, मी अरणीच्या कीर्तनात, तेरच्या खाली अरणी टाकळी म्हणून गाव आहे. दिस इज नॉट शिवजयंती, ही खरी शिवजयंती नाही. संतांची प्रतिमा, अन्य कुठल्या महापुरुषांची प्रतिमा टिपाडावर मांडून तुम्ही त्यांच्या समोर मद्यपान करून नृत्य काम करू नका. माझी ही नम्र विनंती. दिस इज नॉट शिवजयंती. हे त्यांना अपेक्षित नाही. तुम्ही कसे वागता, आचार अपेक्षित आहे. दिस इज शिवजयंती. तुम्ही वागता कसे, आणि त्यांचं जीवन चरित्र संग्रहित ठेवा. या संतांचं, भगवान बाबांचं, वामन भाऊंचं, ज्ञानोबराय, तुकोबराय, शांतीब्रह्म, एकनाथ महाराज, देशभक्त, क्रांतिकारक यांचं पुस्तक आपल्या संग्रहित ठेवा आणि रिकाम्या वेळेमध्ये त्याचं वाचन करा. त्याचं काय करा, वाचन करा आणि त्यांचं जीवन चरित्र आत्मसात करा. तेव्हा ते कळतील तुम्हाला कसे होते ते, त्यांनी काय कार्य केलं ते. फक्त तेवढ्यावर तो अवमान आहे त्यांचा केलेला. काय आहे, सर्वात मोठा अवमान आहे त्यांचा केलेला महाराज. मग हे अपेक्षित नाही त्यांना महाराज, हे अपेक्षित नाही. लाखोंचा जनसमुदाय जमलेला रायगडाच्या पायथ्याशी, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. टप 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 टप. माझा मुद्दा काय आहे का, संगती. मी कुठं आणणार आहे, संगती. लाखोंचा जनसमुदाय जमलेला, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. टप 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 टप. माझ्या महाराष्ट्राचा राजा गेला, माझ्या महाराष्ट्राचा जाणता राजा गेला. जाणता राजा हे लेबल पदवी कोणालाही लागत नसतं. ज्याच्यामध्ये काहीतरी जाणण्याची युक्ती असते त्याला म्हणतात जाणता राजा. छत्रपती हे लेबल कोणालाही लागत नसतं. ज्याचं छत्र अख्ख्या जगावर आहे त्याला म्हणतात छत्रपती. त्याला काय म्हणतात, छत्रपती. आपल्या पतीचं छत्र घरावर सुद्धा आहे का नाही हे त्या त्या पतीनं तपासून पाहावं. पण छत्रपती हे कोणालाही म्हणत नाहीत महाराज. म्हणून म्हणतात लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आम्हाला वाटलं हे संत महात्मे लाखाचा पोशिंदा होते. भक्तीच्या क्षेत्रातले यांनी हरिभजनीय ढवळलेले जग, दौलत बाबा असतील, भगवान बाबा असतील, प्राचीन काळातील संत असतील, अलीकडे अर्वाचीन काळातील संत असतील, चाकरवाडीकर माऊली असतील, सद्गुरू बंकटस्वामी महाराज असतील. बंकटस्वामी महाराजांचा काकडा ऐकायला आता अभिमान महाराज त्याच्यातले तत्वज्ञ आहेत. माझं त्याच्यातलं कलेतलं विशारद आहे. विशारदी डिग्री असते, ते काय अशी मोगडम नाही, शिकावं लागते, परीक्षा द्याव्या लागतात. आणि याच्यातले जे बालगंधर्व आहेत, संगीतातले तज्ज्ञ होऊन गेलेले, ते बालगंधर्व बंकटस्वामी महाराजांचा काकडा ऐकायला येऊन बसायचे आणि त्यांना समाधी लागायची. त्यांना काय लागायची, समाधी लागायची. जसं या महात्म्याने भक्तीच्या क्षेत्रामध्ये फार मोठी कामगिरी केली, फार मोठी काय केली, कामगिरी केली महाराज. मग हे महात्मे असतील किंवा देशभक्त शिवाजी महाराज असतील किंवा सामाजिक क्षेत्रात एखादा तर आदर्श पुरुष असेल, त्याने समाजासाठी दिलेले योगदान असेल. मी काय सांगतो, लाख मेलं तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे महाराज. आदरणीय स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे लाखाचा कोण होते, लाखाचा पोशिंदा होते. ते लाखाचा पोशिंदा होते, लाखांचा नाही कोट्यावधींचा ते काय होते, पोशिंदा होते. त्याने जे काम केलं ते दुसऱ्याला जमेलच असं. मग एखादाच महात्मा होऊन जात असतो, एखादाच आदर्श व्यक्ती त्या क्षेत्रातला होऊन जात असतो. आणि त्या तोलामोलाचं, त्या उंचीचं, त्या योग्यतेचं व्यक्तिमत्व तयार व्हायला आयुष्य घालावं लागतं. तेवढी सेवा त्या क्षेत्रात व्हावी लागते महाराज. तेव्हा ती जीज भरून निघत नसते, त्याशिवाय भरून निघत नसते. म्हणून छत्रपती शिवाजीराजे लाखाचा पोशिंदा होते त्या काळातले. आणि त्यांचा देहांत झाला. आणि जसा राजांचा पार्थिव देह त्या चितेवर ठेवण्यात आला आणि जसा अग्निडाग देण्यात आला, काय चमत्कार घडला दादा. जळत्या चितेमध्ये एका वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी टाकली. हा राजांच्या जीवनातला बाळासाहेब सर्वात मोठा चमत्कार आहे. म्हणून आज रायगडला जाऊन पहा, राजांच्या समाधी शेजारी एका वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आज आम्हाला पाहायला सापडते. म्हणजेच माणसाला कुत्र्याचं दर्शन, बोला की, माणसाला कुत्र्याचं दर्शन घ्यावं लागतं. त्या कुत्र्याला कळलं माझं सौभाग्य गेलंय, आता सौभाग्य गेल्यावर राहण्याला काय अर्थ आहे. माझा स्वामी गेला. पशु पक्ष्यांनी त्यांच्या शरणात उडी टाकावी, ही त्यांच्या जीवनाची कुवत कमाई. आम्ही जर सकाळी घराच्या बाहेर निघालो तर आम्ही राम घातला तर लोक तिकडं तोंड फिरतात, हे आमच्या जीवनाची कमाई. आम्ही कमवलं काय महाराज, काय कमवलं महाराज. म्हणून कुत्र्याची समाधी व्हायला आणि माणसाचा कुत्रा व्हायला याला कारण काय असेल तर संगती हे कारण आहे. त्या कुत्र्याचं फार मोठं थोर भाग्य होतं, त्याला राजांसारख्या महापुरुषांची संगती जीवनामध्ये घडली म्हणून त्याची समाधी झाली महाराज. अरे ते संस्कार मासाहेबांनी राजांवर दिलते, ते संस्कार महाराज. 8 वर्षाचा मुलगा असताना, 8 वर्षाचा शिवबा, 8 वर्षाचा,
शिवाजी महाराजांचा जन्म कधीचा आहे? 19 फेब्रुवारी 1630. 19 फेब्रुवारी 1630. मी याला विचारलं होतं. 19 फेब्रुवारी 1630 जन्म, 1681 म्हणजे किती कमी आयुष्यामध्ये हे माणसं कसे जीवन जगले त्या काळात. महाराज किती लढले महाराज देशासाठी. हो, किती माणसं एकत्रित आणले आणि त्यांनी देशासाठी स्वराज्यासाठी काय दिलं? बलिदान दिलं महाराज, बलिदान दिलं. म्हणून 8 वर्षाचा शिवबा शिवनेरच्या दारात खेळत होता. 4 हरिजन आले भुकेलेले. त्यांनी विचारलं, शिवबा कोणाचा रे किल्ला? मला वाटतं मला जर विचारलं असतं किंवा माझ्या जर पोराला विचारलं माळेगावमध्ये येऊन, आहे कोणाचा आहे रे बंगला? ते म्हणेन आमचा आहे, आमच्या बाबांचा आहे. माझं पोरग हे म्हणेल. पण 8 वर्षाचा शिवबा आहे. कोणाचा आहे रे हा किल्ला? 4 हरिजन भुकेलेले. शिवबा म्हणतो, अरे आपलाच आहे, या ना, आपलाच आहे शिवनेरी किल्ला, या ना. काय पाहिजे? वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर. 8 वर्षाचा एवढा व्यापक बोध मासाहेबांनी त्याच्यावर संस्कार देऊन तयार केला होता महाराज. भूक लागली रे, घरामध्ये काय अन्न मिळेल? 8 वर्षाचं पोरग धावतच जातं. मासाहेब दारात 4 हरिजन आलेत भुकेलेले. विचारतात, पोटामध्ये भुकेचा डोंब उसळलेला आहे, घरामध्ये काय अन्न मिळेल का? दुर्डीमध्ये एखादी भाकर मिळेल का? मासाहेब मिळेल का? घेऊन जाऊ का? असं विचारल्याबरोबर जिजाऊ मासाहेबांनी तळपायाच्या मस्तकाला गेली, गालामध्ये काड दिसणे ठेवून दिली. 8 वर्षाचा शिवबा विचारतो, मासाहेब काय चुकलं? काय गुन्हा केला? काय अपराध केला? काय अपराध केला सांगा ना. मी तुम्हाला विचारतो, दारात 4 अतिथी आलेत भुकेलेले आणि आपला धर्म आहे अतिथी देवो, आपला धर्म आहे, आणि तुम्ही मला का मारलं? त्यांना भूक लागली, आपल्या घरात अन्न मिळेल का विचारतात. ते क्षुधेने पीडित आहेत. काय गुन्हा केला? काय अपराध केला? काय चूक केली? बघा, त्या आईने उत्तर दिलं, ते अतिशय महत्त्वाचं आहे. जिजाऊ मासाहेब म्हणतात, अरे शिवबा, तो अजून माझ्या दुधाच्या उपकारातून उपकृत नाही होऊ शकला. तू माझ्या दुधाची परतफेड अजून नाही करू शकला. तू जर मला न विचारता दारात आलेल्या अतिथींना घरात घेऊन आला असतास आणि दुर्डीतली भाकर न विचारता जर त्यांना खाऊ घातली असती तर माझ्या दुधाचा पुरुषार्थ समजला असता. अर्थात हे संस्कार त्या आईने दिलते महाराज, हे संस्कार दिलते म्हणून एक मुलगा तसा घडतो महाराज. आमचे डोहाळेच एवढे भांगार आहेत. उदरात मुलगा असताना डोहाळे एवढे चांगले होते. त्यांनी रामायण, महाभारत, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सर्व संत महात्मे समजून सांगितली. कौशल्य मातेकडे राजा दशरथ गेल्यावर, काय डोहाळे तुझी इच्छा सांग? कौशल्य म्हणते, अनिरे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा दैनवी. कैकेयीच्या महालात जातो, सांग प्रिय राणी कैकेयी, तुझ्या मनातली काय इच्छा मी आज पूर्ण करणार आहे. तेव्हा कैकेयी म्हणते, मोठ्या मुलाला दूर देशात पाठवा, त्याचा समाचार सुद्धा येऊ नये, आणि लहानाला गादीवर बसवा भरताला, हीच माझी इच्छा. अगं हे वेद विरुद्ध कर्म आहे, अधर्म वाढेल, त्याचा दोष तुम्ही घेऊ नका मालक, माझ्या डोक्यावर ठेवा. डोहाळे सुमित्रेच्या महालात जातो, सुमित्रेनं सांगितलं, तुमच्या चरणाची नित्य सेवा घडावी, हीच माझे काय आहेत? डोहाळे आहेत ना. आमचे डोहाळेच एवढे भांगार, कोणाला माती तिखट खाऊ वाटतं, कोणाला राखुंडी खाऊ वाटते, कोणाला शेण खाऊ वाटतं, कोणाला काय खाऊ वाटतं. डोहाळे कसले पाहिजेत महाराज? डोहाळे चांगले लागले पाहिजेत. कारण माता मावल्यानं तुमच्यावर उगवती पिढी किती आदर्श घडवायची ती तुमच्यावर अवलंबून आहे महाराज, तुमच्यावर. म्हणून कुत्र्याची समाधी झाली. काय झाली? कुत्र्याची समाधी झाली. का? त्याला राजांचा संघ घडला. कुत्र्याची समाधी व्हायला आणि माणसाचा कुत्रा व्हायला कारण काय असेल तर संगती हे कारण आहे. रेड्याची समाधी झाली, रेड्याला ज्ञानोबारांचा संघ झाला म्हणून रेड्याची समाधी झाली. रेडा सोडा, कुत्रा सोडा, पण त्याच्या पुढे जाऊन बोलतो, निर्जीव दगडा मातीची भिंत, निर्जीव अचेतन, चेतन नाही, परंतु तिला माऊलींचा स्पर्श झाला, संघ घडला ज्ञानोबारांचा. परिणाम काय झाला महाराज? चालवेले जडा हरलीचा गयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगा
भिंती हरली चांग याची भ्रांती. मला पुढचं घ्यायचं नाही, परंतु चालविली जड भिंती. निर्जीव दगडा मातीची भिंत चालली का, तिला ज्ञानोबऱ्यांचा संग झाला. आणि निर्जीव दगडा मातीची भिंत सजीव झाली, चेतन झाली, ती चालायला लागली, तिचा उद्धार झाला. मला वाटतं निर्जीवचा जर उद्धार होत असेल तर आपल्यासारख्या सजीव प्राण्याचा उद्धार का होणार नाही. म्हणून संगती करत असताना आपण कोणाच्या संगतीत राहतो याला फार महत्त्व आहे. बघा, एक कावळा आणि राजहंस दोघांची संगती झाली. कावळा आणि राजहंस दोघांची संगती होऊ नये, परंतु दुर्दैवाने झाली. कावळा आणि राजहंस. कारण कावळा कशावर जगतो आणि राजहंस पक्षी कशावर जगतो, तुकोबरा एका ठिकाणी वर्णन करतात. कावळे डोपरा कंकर तित्तिरा, राजहंसा चारा मोतियाचा. कावळ्याचं एकच लक्ष असतं, कधी जनावर मरतंय लोक त्याला गटारात आणून टाकतात आणि टोचा मारायला मिळतात. कावळ्याचं लक्ष. तितीर नावाचा पक्षी असतो, तो असे बारीक बारीक खडे वेचून खातो. कंकर तित्तिरा म्हणून लोक म्हणतात त्याचं माझं काहीच नाही, पण उगीच माझ्या नावानं काय खातोय, खडे खातोय. आता आपण कुठे बसतात बघा, कारण कीर्तन आपल्यासाठी चाललंय हे लोकांना कधी कळायचं तरी. कीर्तन आपल्यासाठी. हो, कावळ्याचं लक्ष आणि तितीर नावाचा पक्षी. पण या विश्वाच्या पाठीवर असा एक पक्षी आहे राजहंस नावाचा, तो कधी घाणीला तोंड लावत नाही. आदरणीय गुरुजी फार गोड हा प्रसंग सांगत असतात. राजहंसाचा मोतियाचा, गुरुजींची भाषा. वव्या सांगाव्यात संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीतल्या आदरणीय गुरुजींनी महाराज राजहंसाच्या चोचीमध्ये भगवंतानं काय सामर्थ्य दिले ज्ञानोबराय म्हणतात एके ठिकाणी गुरुजींच्या शैलीमध्ये. आता मला नाही जमणार, पण जमलं तर थोडं बघू. ओवी कशी उच्चारावी. काचा चोचेने सांडसे खांडीजे पै पानी राजहंसे, तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटून देवो. अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर, चरतात जे सविचार राजहंस. एरवी तरी मी मूर्खो, जरी जाहला अविवेको, तरी संत कृपा दीपको स्वज्वलो असे. जैसा वैराग्य लाभो झाला, वरी सद्गुरु हे भेटला, अंजीवी अंकुरू फुटला, विवेकाचा विठाला विठाला विठाला. मोठ्या माणसाचं चांगलं अनुकरण करायचं नाही तर काय करायचं. चांगलं अनुकरण करायला काय हरकत आहे महाराज. लोक जे नाही ते तमासगिराचं घेतात काय बी महाराज. अरे चांगल्याचं घ्या, चांगलं घ्या, चांगलं सांगा. गुरुजी माझ्याकडे येताना 2-2, 3-3 वाजता मला फोन लावतात आणि घरी येतात माझ्याकडे माळेगावला येताना. गणेश बुवा कुठं आहेत. एवढ्या मोकळ्या मनाची व्यक्ती संप्रदायामध्ये महाराज आजपर्यंत बघितलं नाही. दर्शन घ्याल तर दर्शनचा घेऊ द्या, असं भेटणार. आपली लायकी का भेटणार त्यांना. गणेश बुवा तुमचा अभिमान आहे, छान ज्ञानेश्वरीची आवड आहे तुम्हाला, वा आनंद आहे, आम्हाला कौतुक आहे. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं सज्जनानं मंदिर बांधतोय मी. माझं मूळ गाव यावता, राहतो माळेगावला आणि हे कार्य आता 3ऱ्या गावात साळेगावच्या शिवारात. साळेगाव सातेफळ जो रोड आहे बाजार तळातून पुढे गेला 1 एकर किलोमीटर पुढे गेलं की त्या टेकडाला परशुराम गीते गुरुजींची दूध डेअरी. तिथं स्वतः 1 एकर जमीन आमच्या श्रीमंत बाप्पांना माहिती. कुठलीही परिस्थिती नसताना सज्जनांनो मी लॉकडाऊनमध्ये 1 एकर ती जमीन विकत घेतली. या गादीवर उभा राहून दौलत बाबांच्या पुढे खोटं कधीच बोलणार नाही. शेकड्याने पैसे काढून मी ती पैसे घेतले. अभिमान महाराज गेल्या वर्षी आले ते कार्यक्रमाला साठे महाराजांच्या कीर्तनात. शेकड्याने पैसे काढले, 6 लाख रुपये ती जमीन घेतली दादा. आणि तिथे कुठला बिझनेस नाही काढला, तिथे आपल्या हिंदू धर्माचं कार्य करायला, धर्म वाढवण्याचं. महाराज शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज आणि संत भगवान बाबांची मूर्ती त्या वास्तूमध्ये बसणारे हे लक्षात घ्या महाराज. हे का सांगतो मी, कळलं पाहिजे, कारण शिरपुऱ्यामध्ये माझी पहिलीच सेवा आहे आणि बाप्पांनी तो योग आणलेला आहे. आणि माहिती पाहिजे आपल्या परिसराला की आपली लेकरं, गोरगरिबाची लेकरं संप्रदायामध्ये काय कार्य करतात ते. महाराज तुम्हा सर्वांना त्या कार्यक्रमाचं आत्ताच माझं आग्रहाचं निमंत्रण आहे. पुढच्या महिन्यामध्ये 30 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीमध्ये फार मोठा सप्ताह त्या ठिकाणी संपन्न होणार आहे नाथषष्ठी निमित्त. आणि हे का मी का सांगतो, हे
तिथं गेल्या वर्षी 28 नोव्हेंबरला 2023ला भूमिपूजनाचा मी कार्यक्रम संपन्न केला. नाथ महाराजांचे 14वे वंशज योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांना पाचारण करून गुरुवारी भगवान महाराजांचं कीर्तन होतं. सर्व मंडळी होते, आमचे अभिमान महाराज, साठे महाराज, पंडित केशव गुरुजी जगदाळे सर्वच होते. आणि गेल्या वर्षी 10 मार्च ते 17 मार्च या कालावधीमध्ये पहिला नामसप्ताह त्या ठिकाणी संपन्न केला नाथषष्ठीचा. पैठणला नाही जाता आला आपल्याला नाथषष्ठीला, तिथे यायचं सर्वांनी तिथे यायचं, फुलं उधळायचे इकडे यायचं. एक तरी दिवस तिथे येत जा, कारण परिसरात नाथांचं मंदिर कुठेच नाही. परिसरात म्हणण्यापेक्षा नाथ महाराजांचे वंशज त्या भूमीत आणले. ते बोलले की एकनाथ महाराजांचं मंदिर बांधण्याचं सुचावं एका युवा कीर्तनकाराला गणेश महाराजांसारखं हे कसं सुचलं. कारण पैठण नंतर जवळजवळ मराठवाड्यात कुठे नाथांचं मंदिर नाही. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणजे सामान्य संत नाहीत, तर मराठी साहित्यासाठी, मराठी भाषेसाठी एकट्या एकनाथ महाराजांचं एवढं योगदान आहे. काय योगदान आहे? 60 ते 70% लिखाण एकट्या एकनाथ महाराजांचं. एवढं मराठी भाषेसाठी एकनाथ महाराजांचं योगदान आहे. महाराज 60 ते 70% लिखाण एकट्या नाथ महाराजांचे. भावार्थ रामायण आपण वाचक सूचक पद्धतीने लावतो गावगाव, ते नाथांनी लिहिलेले. भारुड असतील, भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे एकनाथ महाराज आहेत. असं त्यांचं विपुल असं नाथ महाराजांचं वाङ्मय आहे. महाराज म्हणून जे शांतीचे प्रतीक, शांतीचे द्वेतक, शांतीचे आदर्श पुतळे, शांती कशी असावी हे नाथांकडे बघितलेस आपल्याला कळतं. आणि हल्ली समाजामध्ये भौतिक सुबत्ता भरपूर वाढली, पण समाजाने शांती गमावली. आणि म्हणून म्हणतात शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैल तीरा. पळायचंय, क्वालिफाईड बना, सुशिक्षित बना, जरूर पळा, परंतु किती पळायचे आणि कुठे थांबायचे याचं ज्ञान मानवाला झाल्याशिवाय मानवाचं जीवन खऱ्या अर्थाने उदात्ताने व्यापक बोधापर्यंत, खऱ्या शाश्वत सुख समाधानापर्यंत, आनंदापर्यंत जाऊन पोहोचणार नाही. त्याच्यामुळे या महापुरुषांच्या संतांच्या विचाराची, म्हणून या आध्यात्मिक रूपी ज्ञान मंदिराची उगवत्या पिढीला गरज आहे. त्याच उदात्त हेतूने आपल्या परिसरामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी उभा राहते. महाराज हे लक्षात घ्या. म्हणून संगती करत असताना आपण कोणाच्या सानिध्यात राहतो. कावळा आणि राजहंस मी सांगत होतो, कावळा राजहंस कधी घाणीला तोंड लावत नाही, तो असे मोतीच वेचून खातो. कावळा आणि राजहंस एका झाडाखाली बसले, दोघांची संगती झाली, चर्चा करू लागले, किती बंडखोरी झाली, किती निवडून आले वगैरे वगैरे चर्चा सुरू असताना त्या नगरीचा राजा शिकारीसाठी त्या जंगलामध्ये आलेला, भरपूर श्रम झालं म्हणून विश्रांती करता राजा नेमका त्या झाडाखाली येऊन बसला की ज्या झाडाखाली कावळा आणि राजहंस गप्पा मारत होते. राजा खाली लवणल्याबरोबर राजाला झोप लागली. चमत्कार असा घडला लाखे महाराज, झाडाच्या फांदीवाटे राजाच्या चेहऱ्यावर अशी उन्हाची तिरीप पडली आणि राजाची झोप चावळू लागली. राजहंस पक्षी विचार करू लागला, आपल्या नगरीचा राजा आहे, आदर्श राजा आहे, प्रजेचं शोषण न करता प्रजेचं पोषण करणारा राजा आहे, आदर्श राजा, याच्यावर आपण उपकार केले पाहिजे. काय उपकार करू शकतो? राजहंसाने आपले पंख बाजूला केले, छाया धरली. राजाला मोठ्या आनंदाने झोप लागली. परंतु तेवढ्यात बसल्या वेळात वरून कावळ्याने राजाला गंध लावला. गंध कळतो ना? गंध लावला. राजा जागा झाला, इकडे तिकडे बघू लागला, मला गंध लावण्याचं धाडस कोणी करावं. वर पाहिलं तोपर्यंत कावळा उडून गेला. कावळा उडून गेला दिसला. राजहंस कुठलाही विचार न करता शेजारचं धनुष्य घेतलं आणि राजहंसाला मारून टाकलं. वेगळं सांगण्याची गरज नाही, जो उपकार करणारा राजहंस उपकार करूनही देखील राजहंसाला मारावं लागलं. काय कारण? फक्त कावळ्याची संगती घेतली म्हणून. विठाल विठाल म्हणून असंग संग दोषेन साधोयांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मो हरणे गताः. भीष्माचार्यांसारखा ब्रह्मचारी महात्मा, परंतु दुर्योधनाच्या संगतीमुळे कुठेतरी बिघडलं जातं. साधू जरी असला, असंग संग दोषेनं, जो संग करण्याच्या लायक नाही, योग्यतेचा नाही, अशा नीच दुर्विचारी दुर्जनाची संगती साधूला जर घडली तर साधूचं सुद्धा क्षणार्धात सज्जनाचं पतन होत असतं. डेकणाच्या कुसंगे नाडीला साधू जैसा,
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकून कधी भंग पावत नाही, हिरा कधी भंग पावत नाही, परंतु ढेकणाच्या संगतीमुळे तो भंग पावला जातो. कारण ढेकणाचं एकच काम आहे, ढेकण काय करतो? रक्त शोषण करतो. ढेकणाचं तेवढंच काम आहे, दुसरं काम नाही. म्हणून कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगतीने साधूचं सुद्धा पतन होतं. म्हणून तुकोबर आहे देवाकडे जातात आणि देवाने सांगितलं तुमच्या भक्तीचं ओझं झाले, काहीतरी मागा महाराज, भक्तीचं ओझं झाले. जो भगवान का स्मरण करता है ये सामान्य भक्ती, लेकिन भगवान जिसका स्मरण करता है, देव ज्याचं भजन करतो, ही भक्तीची पराकाष्ठा असते आणि ही भक्ती भगवंताला आवडते. हेची थोर भक्ती आवडते. संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, हेची थोर भक्ती आवडते. तुमच्या भक्तीचं ओझं झालं, काहीतरी मागा, मागाव काहीतरी मागा. वस्तू प्राप्त आहे आणि प्राप्तीपूर्वक वस्तूचा केलेला निषेध म्हणजे ते खरं वैराग्य असतं. ही घडी मला प्राप्त आहे, घडी प्राप्त आहे, प्राप्त असू नये याचा मला वीट यावा, हे खरं वैराग्य. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमनत मनी बैसलेसे, देव समोर आहे. मागा तुम्हाला माझी गरज, काय ज्ञान पाहिजे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, माझी गरज नको मोक्षाम्मा घरी कामारी ते दासी, होय सांगू ऐसी, तुझी गरज नाही देवा मला, तुझी गरज नाही, पण देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती. देवा गरज तुझी नाही मला, पण तू ज्यांच्या चित्तामध्ये विशेष रूपाने साठून भरलास अशा थोर संतांची साधूंची मला काय दे, घड दे. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा शरण पडावा, आजी भाव माझी आजी पुरवी देवा संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. देवासमोर जायचं, काय मागायचं देवाला, तर मला संतांची संगती दे. कशासाठी, तर जेणे हा तुझा विसर न पडावा, तुझा विसर पडू नये म्हणून मला देवा संतांची संगती दे. कळलं महाराज आम्हाला संगतीचं महत्त्व मगापासून कळलं आम्हाला. आता आम्ही त्या वैष्णवांच्या संतांच्या संगतीत यायलाही तयार आहोत, पण वैष्णव कोणाला म्हणतात सांगा ना. ज्याच्या संगतीत यायचे त्या वैष्णवांचं लक्षण काय, ते वैष्णव कसे असतात, कोणाला म्हणतात वैष्णव. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने आणि ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने वैष्णव शब्दाची, दॅट इज द डेफिनेशन ऑफ वैष्णव, काय परिभाषा, काय व्याख्या आहे, वैष्णव कोणाला म्हणतात. वैष्णवाची सोपी व्याख्या केली. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने वैष्णव त्याला म्हणतात वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. देवावरी अवघी माया, अवघी म्हणजे सर्व, मगाशी सांगितलं संकल्पावी माया संसाराची. वैष्णव तो जया, यत करोश यदस्नास यज्ज होशी ददास यत यत तपस्यसे कौंतेय तत्कृष मदर्पणम अहम वैश्वानरो भूत्वा. जे खातो पितो हवन करतो चालतो बोलतो जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पिजे. जे जे सर्व कर्म करतो ईश्वर समर्पित भावनेने कर्म करतो. वैष्णव तो जया. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्व कर्मणी. कर्म करण्याचा अधिकार अर्जुना तुला आहे, पण त्यापासून प्राप्त होणारं फल, त्या फलाचा अधिकार तुला नाही. जे मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट राहा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. किंवा अजून एक श्लोक आहे, नमाम कर्मानि लिंपन्ति
न मे कर्म फले स्पृहा इति मामेव बिजानाति कर्मभिर्न सबध्यते. नमाम कर्मान लिंपंती. काम कर पण त्याच्यामध्ये लिप्त होऊ नको, अडकून पडू नको. जे जे इंद्रिय वाट्याला आलेलं काम करत राहतील पण त्याच्यामध्ये अडकून राहू नको. नमाम कर्माने लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. आणि त्याच्यापासून प्राप्त होणारं जे फल आहे त्याची इच्छा करू नको. वैष्णवतो जया. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने वैष्णव